नमस्कार. संक्रांती स्पेशल मऊ खुसखुशीत महिनाभर सहज टिकणारी अजिबात चिकट न होणारी आणि 100% नो फेल अशी तिळाची वडी एकदम खुसखुशीत आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही वडी बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूद आणि तेवढीच आतून खुसखुशीत झालेली आहे. अशी ही तिळाची वडी महिनाभर हवाबंद डब्यामध्ये सहज टिकते. तितकीच खुसखुशीत आणि खमंग लागते. गुळाचा पाक बनवायचं टेन्शन नाही किंवा पाक घट्ट झाल्याचं टेन्शन नाही किंवा वडी तोंडात चिकटते असे अनेक प्रॉब्लेम या सगळ्यावर 100% नो फेल अशी ही तिळाची वडीची रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी पाहिल्यानंतर नक्कीच ही रेसिपी करून पाहाल आणि तुम्हालाही ती तिळाची वडी नक्कीच आवडेल. तर आपण पटकन रेसिपी सुरू करूयात. इथे मी एक जाड बुडाची कढई मीडियम फ्लेमवर तापायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत. हे अनपॉलिश तीळ आहेत. तुम्ही साधे पांढरे तीळ घेतले तरीही चालतील, पण गावरान तीळ असले की वडीची टेस्ट आणखीन छान लागते, म्हणून मी गावरान तीळ घेतले. मी हे तीळ मीडियम फ्लेमवर खमंग खरपूस असे भाजून घेत आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात हे तीळ भाजले जातील. पहा आणि आपण सतत यामध्ये उलटं ढवळत ठेवणार आहे, जेणेकरून तीळ करपणार नाहीत किंवा काळे पडणार नाहीत. अगदी 5 ते 7 मिनिटात तीळ छानपैकी खमंग असे खरपूस भाजले गेलेत. तुम्ही पाहू शकताय. आता आपण एका प्लेटमध्ये हे काढूयात आणि थंड करून घेऊयात. याच कढईमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि तेही आपण खरपूस असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची आहे, जेणेकरून शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील आणि त्याची टेस्टही छान लागेल. शेंगदाण्याचे टरफल हाताने सोलता आलं की समजायचं की शेंगदाणे छान खरपूस भाजले गेलेत. गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि शेंगदाणे याच कढईत ठेवायचे आहेत, गरम कढईमध्येच, जेणेकरून ते आणखीन छान खरपूस खमंग भाजले जातील आणि असेच आपण यात थंड करून घेणार आहोत. गॅस बंद केल्यावरही आपण याच्यामध्ये उलथनं फिरवत ठेवणार आहोत साधारण 1 मिनिट, कारण कढई फार गरम आहे, त्यामुळे ते करपणार नाहीत शेंगदाणे. दोन्ही जिन्नस थंड होईपर्यंत आपण एका प्लेटला तूप लावून घ्या, ज्याच्यामध्ये आपण वड्या पाडणार आहोत. अशा प्लेटला किंवा ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. तीळ थंड झालेत. आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये तीळ घालून त्याची पावडर करून घ्यायची आहे. मिक्सर पल्स मोडवर चालू करून, म्हणजे बंद चालू करून आपण याची बारीकशी भरड करून घेणार आहोत. पूर्णपणे पावडर करायची नाही, कारण जर आपण कंटिन्युअस मिक्सर चालू ठेवला तर तिळाचं तेल निघू शकतं, मग वडीमध्ये खुसखुशीतपणा राहणार नाही. यासाठी बंद चालू असं पल्स मोडवर मिक्सर फिरवत आपल्याला याची कोरस पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकताय मी या ठिकाणी अशी कोरस पावडर करून घेतली आहे. यानंतर आपण शेंगदाण्याचीही अशीच कोरस पावडर करणार आहोत. मी याचे साल काढून घेतलेत आणि तिळाप्रमाणेच याचीही मी पावडर करणार आहे. पहा, अगदी फार एकदम पावडर झाली नाही किंवा याच्यामध्ये कुठेही आपल्याला तेल आलेलं दिसत नाही आहे. एकदम कोरडी अशी ही पावडर झालेली आहे. 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाण्यासाठी मी इथे 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला जर आणखी गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1.5 वाटी गूळ घालू शकता, पण 1.25 वाटी गूळ एकदम परफेक्ट आहे. हा गूळ मी चाकूने बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणा पावडर, तीळ पावडर आणि गूळ एकत्र करून मिक्स करून घेणार आहोत छानपैकी. प्रथम मी थोड्या चमच्याने मिक्स करून घेते आणि नंतर आपण पल्स मोडमध्ये मिक्सर बंद चालू करत याचीही छान पावडर करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय आपलं तीळवडीचं मिश्रण तयार झालंय. पहा, आपण हाताने सुद्धा याचे लाडू वळू शकतो. तुम्ही याची वडी किंवा लाडूही बनवू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित गूळ याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. पण आपल्याला महिनाभर ही वडी टिकवायची आहे. त्यासाठी आता आपण पुढची स्टेप करूयात. मी इथे कढईमध्ये 3 चमचे तूप घालते. गॅसची फ्लेम आपण लोच ठेवणार आहोत. तूप गरम झाले त्याच्यामध्ये आपण हे वडीचं मिश्रण घालायचं आहे आणि गूळ व्यवस्थित मेल्ट व्हावा म्हणून 1 चमचा मी याच्यामध्ये पाणी घालत आहे. यानंतर 1 चमचा वेलची पूड घालत आहे स्वादासाठी. आता आपण हे मिश्रण अगदी 5 मिनिटासाठी लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ व्यवस्थित मेल्ट होईल. साधारण 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रणाचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि आपण तूप वापरल्यामुळे मिश्रण कुठेही कढईला चिकटलेलं नाही आहे.
आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे। मी भाजलेल्या तिळातलेच 2 चमचे तीळ बाजूला काढून ठेवले होते। आता ते तीळ मी या तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरवून घेते, म्हणजे वरच्या बाजूने वडीला छान तिळाचा डिझाईन होईल आणि दिसायलाही छान दिसतील। आता यानंतर आपण हे मिश्रण या प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे। एक पसरट वाटी घेऊन मी हे मिश्रण छानपैकी एकसारखं पसरवून घेत आहे। मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा। आता हे वड्यांचे मिश्रण थोडंसं कोमट होईपर्यंत आपण असेच ठेवणार आहे आणि यानंतर याच्या वड्या पाडणार आहोत। मिश्रण थोडंसं हाताला लागेल इतकं थंड झाले आणि आता मी याच्या वड्या पाडून घेते। 5 मिनिटांनंतरच आपण ह्या वड्या पाडायच्या आहेत। फार वेळ करू नका, नाहीतर मग मिश्रण घट्ट झालं तर आपल्याला वड्या पाडता येणार नाहीत। पहा, काही सहजरित्या अशा वड्या पडत आहेत। आता मी ह्या वड्या 15 मिनिटं थंड करायला ठेवते आणि त्यानंतर आपण ही वडी काढून पाहूयात। वड्या थंड झाल्यात आणि आता आपण एक वडी काढून पाहूयात। चारी बाजूने सुटी करून घ्यायची आहे, म्हणजे लगेच ती वडी निघेल। पहा, काय सहजरित्या वडी निघालेली आहे, अगदी सहज, खुसखुशीत। खालच्या बाजूने प्लेटमध्ये आपण तीळ पसरवल्यामुळे वडी अगदी छान आकर्षक दिसत आहे आणि खायलाही तेवढीच स्वादिष्ट झालेली आहे। मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवते। पहा, आतून ही किती खुसखुशीत झाली आहे आणि तेवढीच खमंगही झालेली आहे। खूपच सुंदर, खुसखुशीत, खमंग आणि झटपट होणारी, बिना पाकाची, महिनाभर टिकणारी अशी ही तिळाची वडी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। धन्यवाद।